नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या स्टडी स्पेस मराठीमध्ये। बघा, आज आपण कवक म्हणजेच फंगस आणि प्रोटोझोआ यांच्यावर आधारित काही एमसीक्यू पाहणार आहोत। मग आपण लगेच लेक्चरला सुरुवात करूयात। बघा, पहिला प्रश्न तुमच्यासमोर मी वाचतो। पहिला प्रश्न दिलाय, मलेरिया हा रोग कोणत्या प्रोटोझोआमुळे होतो? आता ऑप्शन बघा, ऑप्शन नंबर 1 प्लाझ्मोडियम, 2 गियार्डिया, 3 ट्रायपॅनोसोमा आणि 4 लिशमानिया। हे ऑप्शन दिलेले आहेत। आता बघा, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 प्लाझ्मोडियम। प्लाझ्मोडियम हा जो पॅरासाइट आहे ना, तो एका प्रकारे ना एका मच्छरामुळे पसरतो। तर तो मच्छर कोणता? तर ॲनाफिलीज जातीचा जो डास आहे त्याच्यामुळे, पण त्यातल्या मादीमुळे, फिमेल ॲनाफिलीज डासाची जी मादी आहे ना तिच्यामुळे हा पॅरासाइट प्लाझ्मोडियम एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जातो। तर तो कसा? फॉर एक्झाम्पल समजा एखाद्या व्यक्तीमध्ये प्लाझ्मोडियम आहे, प्लाझ्मोडियम हा प्रोटोझोआ आहे, तर त्या व्यक्तीला समजा मादा ॲनाफिलीज चावली, म्हणजे एका प्रकारे त्याचं रक्त शोषून घेतलं आणि स्वतःमध्ये काय आलं तर प्लाझ्मोडियम घेतला तिने, आणि ज्या व्यक्तीला हा आजारच नाही मलेरिया नावाचा, त्या व्यक्तीला जर जाऊन चावली तर ती त्याचं सुद्धा रक्त घेता ह्या व्यक्तीचं जे प्लाझ्मोडियम असतं ना ते त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये ट्रान्सफर करेल। आता बघा, हा जो प्लाझ्मोडियम आहे तो जेव्हा एका व्यक्तीच्या शरीरामध्ये येईल तेव्हा काय करेल? तेव्हा सुरुवातीला तो बघेल की एक लपायची जागा शोधेल, आणि ती लपायची जागा कोणती माहिती आहे का? ती लपायची जागा आहे लिव्हरमध्ये जाईल आणि तिथं ना स्वतःची संख्या वाढवत जाईल। तो लगेच अटॅक करणार नाही, आधी स्वतःची संख्या वाढवेल। कुठे? तर लिव्हरमध्ये। आता संख्या वाढवल्यावर त्यांना भरपूर प्रमाणामध्ये भूक लागते, आणि जेव्हा भूक लागेल तेव्हा काय करतील माहिती आहे का? ते लिव्हरमधून बाहेर पडतील आणि बाहेर बघतील की काय खाण्यासाठी आहे का। खाण्यासाठी त्यांना एका प्रकारे प्रोटीन पाहिजे असतं, तर ते प्रोटीन त्यांना कुठून मिळतं माहिती आहे का? हे जे आहेत ना प्लाझ्मोडियम, ते प्रोटीनसाठी रक्तावर एका प्रकारे ब्लडवर अवलंबून असतात, आणि ब्लडमध्ये काय असतं? यांना खाण्यासाठी प्रोटीन पाहिजे, आणि ते ब्लडवर, आणि ब्लडमध्ये काय असतं रे? हिमोग्लोबिन नावाचं प्रोटीन कशात असतं? तर रक्तामध्ये, म्हणजे एका प्रकारे आरबीसी मध्ये। जो प्लाझ्मोडियम आहे तो एका प्रकारे रक्तावर, त्यातल्या त्यात आरबीसी खायचं काम करतो। आरबीसी मध्ये काय? हिमोग्लोबिन हे प्रोटीन खायचं काम करतो। पण बघा, त्याला प्रोटीन जे पाहिजे ना ते काय आहे? हिमोग्लोबिन ह्या प्रोटीनवर अवलंबून असतो, हे तुम्हाला सांगितलं। पण हिमोग्लोबिन मधला जो ग्लोबिन आहे ना हा प्रोटीन आहे। हिमोग्लोबिन मधला जो ग्लोबिन आहे तो काय आहे? एका प्रकारे प्रोटीन आहे। आणि जो हिमो असं काय म्हणतात त्याला, जेव्हा याची फोड होते ना तेव्हा याला इथे एक शब्द तयार होतो, HEME हा शब्द तयार होतो, आणि तो काय आहे यातल्या यात? तर आयरन। बघा, जो प्लाझ्मोडियम आहे तो प्रोटीन म्हणजे हे ग्लोबिन तर खाईल, ग्लोबिन खाऊन घेतो, पण त्याला याच्या हिमपासून ना एका प्रकारे भीती असते। हिम जर राहिलं ना तिथे भरपूर प्रमाणामध्ये, तर ह्या प्लाझ्मोडियमचा नायनाट सुद्धा होतो। म्हणून प्लाझ्मोडियम ना या हिमचं ना हिमोझोईन मध्ये रूपांतर करतो, जेणेकरून ह्या प्लाझ्मोडियमला काही हानी होत नाही। जो हिम आहे तो हानी पोहोचवतो कशाला? प्लाझ्मोडियमला। पण प्लाझ्मोडियम पण हुशार आहे, ह्या हिमला हिमोझोईनमध्ये रूपांतरित करतो, जो कमी हानिकारक आहे प्लाझ्मोडियमसाठी। आणि मग त्याला तर प्रोटीन भेटतं, मग तो स्वतःची आणखी कार्बन कॉपी बनवत जाईल, एक प्रकारे स्वतःची संख्या कॉपी बनवत जाईल, आणि स्वतःची संख्या एका प्रकारे वाढवत जाईल। आणि प्लाझ्मोडियम काय करतो? हळूहळू बघतो की आता आपल्याला कुठं अटॅक करायचे, तो काय करतो? डायरेक्ट जातो मानवी मेंदूमध्ये जाईल, एका प्रकारे कवटीमध्ये, तिथं आहे हायपोथॅलेमस। काय आहे? हायपोथॅलेमस। आणि हायपोथॅलेमसचं काम काय रे? तर आपल्या शरीरातलं एका प्रकारे पाणी नियंत्रित करणे किंवा तहान लागणे, ही क्रिया हायपोथॅलेमसमुळे, भूक लागणे हायपोथॅलेमसमुळे, आणि त्यातल्या त्यात आणखी एक महत्त्वाचं म्हणजे टेम्परेचर कंट्रोल करायचं काम कोणाचं? तर हायपोथॅलेमस हा जातो आणि हायपोथॅलेमसला बिघडवायचं काम करतो। हायपोथॅलेमस बिघडला, तो विसरून जातो की त्याचं काम काय होतं, तो बोलतो मी बिघडलो, आता मी ह्या शरीराला सुद्धा बिघडवणार, म्हणून तो शरीराचं तापमान वाढवतो। आणि जेव्हा शरीराचं तापमान वाढवतो ना तेव्हा एका प्रकारे ताप तर येतोच,
तापमान वाढलं म्हणजे काय, ताप तर येणारच. आता शरीर गरम आहे, तुम्ही विचार करा, शरीर गरम आहे म्हणून शरीरामधून ना एका प्रकारे घाम बाहेर निघतो, कारण आत शरीर गरम आहे मग घाम निघणारच ना. घाम निघल्यामुळे त्या शरीरामधून पाणी कमी होतं. पाणी काय होतं तर पाणी कमी होतं, आणि पाणी कमी जर शरीरामधून झालं तर तेव्हा काय घ्यायचं असतं, याच्यामध्ये ORS आपण घेऊ शकतो. याच्यामध्ये ह्या मलेरियामध्ये जुलाबसुद्धा भरपूर प्रमाणामध्ये होतात. आता बघा, जो प्लाझ्मोडियम आहे मी तुम्हाला काय सांगितलं, या हिमोग्लोबिनमधला ग्लोबिन खाऊन टाकतो आणि उरलेला हिम जो आहे, हिमला त्याच्यापासून हिमपासून त्याला भीती असते, त्यामुळे तो हिमोझोईनमध्ये हिमचं रूपांतर करतो. आता बघा, एक आहे हे याच्यावर एक औषध आहे, कशावर, ह्या मलेरियावर, तर ते आहे क्लोरोक्वाईन नावाचं एक औषध आहे. हे औषध काय करतं माहिती आहे का, मी तुम्हाला काय सांगितलं, प्लाझ्मोडियम हिमचं हिमोझोईनमध्ये रूपांतर करतो, पण क्लोरोक्वाईन हे जर औषध घेतलं ना तर ते हिमचं हिमोझोईनमध्ये रूपांतर होऊनच देत नाही. हा भरपूर प्रयत्न करतो पण हे औषध हिमचं हिमोझोईनमध्ये रूपांतर करून देत नाही. त्याच्यामुळे हिम साठत जातो आणि हिम काय आहे, एका प्रकारे प्लाझ्मोडियमसाठी एका प्रकारे टॉक्झिकचं काम करतो. त्याच्या प्लाझ्मोडियमसाठी धोकादायक एक विष आहे काय, हिम प्लाझ्मोडियमसाठी. त्यामुळे मग प्लाझ्मोडियमचा नायनाट होतो. म्हणून हे औषध खूप फायदेशीर आहे, पण कोणतीही गोष्ट ही शरीरासाठी हानिकारक आहे, त्याच्यामुळे याचा पण वापर काही लिमिटमध्ये केला जातो. आता बघा, गियार्डिया हे काय करतात, याच्यामुळे गियार्डिया जो आहे ना प्रोटोझोआ, त्याच्यामुळे गियार्डियासिस नावाचा आजार होतो. आणि ह्या आजारामध्ये काय होतं माहिती आहे का, हा आजार पहिलं तर खाण्यापासून किंवा पिण्यापासून, दूषित खाणे किंवा दूषित पिण्यापासून शरीरामध्ये जातो, तोंडावाटे जातो शरीरामध्ये, आणि तो आधी जातो आमाशयामध्ये, म्हणजे एका प्रकारे आपण ज्याला पोट बोलतो, आणि पोटानंतर जातो लहान आतड्यांमध्ये. बघा, आता लहान आतडे काम काय करतात, जे पचन झालेलं अन्न आहे ना, फॉर एक्झाम्पल ही समजा तुम्ही लहान आतडी आहे, ही आहेत लहान आतडी. आता जे पचन झालेलं जे भोजन आहे ते पोटामध्ये पण पचतं आणि लहान आतड्यांमध्ये पण पचतं. लहान आतड्यांमध्ये जर भोजन पचलं नाही तर नंतर पचतच नाही ते. आता हे लहान आतडे आहेत, इथं ना हे असे छोटे छोटे रेषा असतात मसल्सच्यात, त्या काय करतात की जे भोजन पचलेलं असतं ना त्याला एका प्रकारे ना शोषून घ्यायचं काम करतात. पण हे गियार्डिया काय करतात माहिती आहे का, इथं ना जाऊन चिपकतात, एका प्रकारे इथे ना जाऊन चिपकतात, इथे ना हळूहळू जाऊन चिपकतात, स्वतःची संख्या लहान आतड्यांमध्ये वाढवतील, आणि जशी जशी संख्या वाढत जाईल ना तशी तशी ना इथं चिपकत जातात. आणि मग हे जे पचलेलं भोजन आहे, जे आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे, ते भोजन ना शोषून घेण्याची क्षमता संपते, कारण हे इथं अडकलेले असतात, आणि ते एका प्रकारे अन्नाला ना आपल्या शरीरामध्ये येऊनच देत नाही, म्हणजे शोषून घेऊनच देत नाही एका प्रकारे. आणि मग अन्न इथूनच राहतं. आता अन्नाकडे पण वेळ कमी असतो, जे पचलेले भोजन आहे त्याला पण वेळ कमी असतो, कारण याला नंतर कुठं जायचं असतं, तर याला नंतर मोठ्या तड्यांमध्ये एका प्रकारे जायचं असतं. तो इथून चाललाय, जे पचलेलं भोजन आहे ते इथून चाललंय, ते म्हणतं की अरे मला जाऊ दे, मला जाऊ दे. हा बोलतो नाही, मी जाऊ नाही देणार बाबा. परत इथून मग काही प्रयत्न करतात, काही थोडे थोडे जातात, निघून जातात, रक्तामध्ये जातील, रक्तांमधून पेशींमध्ये जातील, मग आपल्याला पोषण थोडं थोडं मिळेल. पण ते भरपूर प्रमाणामध्ये आहे ना, ते इथून निघून जाईल आणि मग हळूहळू मोठ्या आतड्यांमध्ये येईल. मोठ्या आतडे थोडी ना हे पचलेलं भोजन शोषून घेतात, तिथं तर फक्त पाणी शोषलं जातं. म्हणून एका प्रकारे आपण म्हणू शकतो की गियार्डियामध्ये पोषण एका प्रकारे आपल्या शरीरामध्ये कमी होतं, कारण इथे त्याला रक्तामध्ये जाऊनच देत नाही. रक्तामध्ये गेलं नाही तर आपल्या पेशींमध्ये जाणार नाही, पेशींमध्ये गेल्यानंतर आपल्या शरीराला ऊर्जा पण मिळणार नाही, प्रोटीन पण मिळणार नाही, याच्यामुळे फॅट वगैरे काय, चरबी वगैरे पण आपल्याला काय मिळणार नाही. एका प्रकारे आपल्यामध्ये पोषणची कमी होईल, आणि पोषणची कमी झाली तर काय, आपण एका प्रकारे गळून जातो. बघा, कार्बोहायड्रेट भेटला नाही, एका प्रकारे याच्यामध्ये कार्बोहायड्रेटसुद्धा पचलेला असो, कार्बोहायड्रेट भेटला नाही तर काय होईल, एनर्जीची निर्मिती होणार नाही. प्रोटीन भेटला नाही तर आपले शरीर निर्माण होणार नाही, आपलं शरीर एका प्रकारे सुकून जाईल, वाळून जाईल एका प्रकारे. कशामुळे तर गियार्डियामुळे. आणि गियार्डियामुळे जर जे भोजन पचलं नाही ते तसंच्या तसं नंतर काय शरीरातून बाहेर पडेल. आता बघा, ट्रायपॅनोसोमा जो आहे ना, तो एक आजार तयार करतो. त्याचं नाव काय, तर तो आहे आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस. आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस कशामुळे, तर ट्रायपॅनोसोमामुळे होतो. ट्रायपॅनोसोमा काय करतो माहिती आहे का, तो सुद्धा मच्छर चावल्यामुळेच होतो, तो येतो शरीरामध्ये. आता हा कसं प्लाझ्मोडियम लिव्हरमध्ये जात होता, तर हा ट्रायपॅनोसोमा लिव्हरमध्ये वगैरे कोणत्या अवयवामध्ये जात नाही, तो राहतो रक्तामध्येच राहील, स्वतःची संख्या वाढवेल,
अँटीबॉडी येतात त्याला एका प्रकारे मारण्यासाठी, पण तो ना स्वतःची जी लेअर असते ना ती ना सतत बदलत राहतो. त्यामुळे अँटीबॉडी ना ह्या ट्रॅपॅनोसोमाला ओळखूच शकत नाही की बाबा मी नाही ओळखत याला, हा ओळखत नाही म्हणजे एका प्रकारे ओळखूच शकत नाही की हा एका प्रकारचा प्रोटोझोआ आहे आणि 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 तो आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे. मग हा ट्रॅपॅनोसोमा स्वतःची संख्या वाढवल्यानंतर डायरेक्ट जातो कुठं तर मेंदूमध्ये जातो. मेंदूमध्ये ब्रेनमध्ये एका प्रकारे जाईल आणि तिथं काय म्हणजे मेंदू आणि स्पायनल कॉर्ड एका प्रकारे सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे तिथं जाईल आणि तिथं जाऊन काय करायला माहिती का तिथली सगळी सिस्टीमच बिघडून ठेवतो. हा तिथली सगळी सिस्टीमच बिघडून ठेवतो. आता मेंदूमध्ये काय काय आहे रे एका प्रकारे हे बघा, मेंदूमध्ये एक आहे पायनल ग्रंथी, पायनल ग्रंथी आहे, पायनल ग्लँड आहे जी एंडोक्राइन ग्लँड आहे. तर ती काय करते माहिती आहे का पायनल ग्रंथी, ह्या पायनल ग्रंथी 2 एन्झाईम स्त्रावित करते, सिरोटोनिन आणि मेलाटोनिन, ज्यामुळे झोप भरपूर प्रमाणामध्ये येते. आता हा गेला ट्रायपॅनोसोमा मेंदूमध्ये, तिथं पायनल ग्रंथी तिचं काम बिघडून टाकतो. ती भरपूर प्रमाणामध्ये एका प्रकारे सिरोटोनिन आणि मेलाटोनिन नावाचं हॉर्मोन सिक्रेट करते, ज्यामुळे काय होतं की व्यक्तीला झोप येते. कारण हे हॉर्मोन काय की झोपेसाठीच कारणीभूत आहेत. त्याचबरोबर हा हायपोथॅलेमस असतो, हायपोथॅलेमसला सुद्धा बिघडून ठेवेल आणि बिघडून ठेवलं तर काय शरीराचं ते तापमान एका प्रकारे वाढवेल. आणि जर काय आणखी असतात सेरेब्रम सेरेबेलम त्यांचंसुद्धा एका प्रकारे काम बिघडून ठेवेल. कोण तर हां ट्रायपॅनोसोमा, आणि याच्यामध्ये झोप भरपूर प्रमाणामध्ये येते. आता बघा लिशमानियामध्ये काय होतं माहिती आहे का, लिशमानिया हा सुद्धा मच्छराच्या चावल्यामुळेच होतो. आणि ते मच्छर म्हणजे कोणता एका प्रकारे मच्छर तर सँड फ्लाय चावल्यामुळे म्हणजे तो चावल्यामुळे होत नाही तर त्याच्याकडे तो एका प्रकारे व्हेक्टरचं काम करतो. म्हणून जे जो प्लाझ्मोडियम आहे ना लिशमानियाचा प्लाझ्मोडियम, त्याला वाहून नेण्याचं काम कोण करतं तर सँड फ्लाय जर व्यक्तीला चावला तर तो सुद्धा काय रक्त घेतो आणि स्वतःमधला काय लिशमानिया व्यक्तीच्या शरीरामध्ये सोडून देईल. तो लिशमानिया काय करतो, तो डायरेक्ट अटॅक करतो बोन मॅरोवर. आता बोन मॅरो म्हणजे काय हे बघा, तुम्हाला आधी सांगतो बोन मॅरो म्हणजे काय. भरपूर काही व्यक्तींना माहीत नसेल तर सांगतो. जे आपल्या शरीरामध्ये हाडं असतात, हाडं जे आहेत ना बोन्स, त्यातल्या त्यात मोठी हाडे म्हणजे फिमर म्हणा किंवा हे इथलं जे कॉलर बोन आहे किंवा ह्युमेरस वगैरे रेडियस वगैरे जे आहेत टिबिया, अशी मोठी मोठी हाडे असताना त्यांच्यामध्ये जास्त करून हे फॉर एक्झाम्पल एक हाड आहे, याच्या हाडाच्या आतमध्ये ना बोनच्या आतमध्ये ना काही टिश्यू असतील. टिश्यू म्हणजे काय रे तर एकसारखं काम करणाऱ्या पेशींच्या समूहाला टिश्यू असे म्हणतात. तर याच्यामध्ये सुद्धा टिश्यू आहेत आणि ते टिश्यू कोणते आहेत तर ते कनेक्टिव्ह टिश्यू असतात. आणि त्या बोनच्या आतमधल्या ह्या कनेक्टिव्ह टिश्यूंनाच तर बोन मॅरो असे म्हणतात. आता हे लिशमानिया काय करतील, डायरेक्ट बोन मॅरोवर अटॅक करतील. आणि बोन मॅरो काय तयार करतात तर बोन मॅरो काय तयार करतं तर बोन मॅरो RBC WBC आणि प्लेटलेट्स तयार करतात. कोण बोन मॅरो. आता RBC याच्यावर जर लिशमानियाने डायरेक्ट बोन मॅरोवर अटॅक केला, या तिघांचं प्रोडक्शन होणार कमी. RBCचं प्रोडक्शन कमी झालं म्हणजे एका प्रकारे हिमोग्लोबिनचं प्रोडक्शन कमी झालं. हिमोग्लोबिन जर कमी झाला तर लंग्सपासून ऑक्सिजन नेण्याची त्याची क्षमता कमी होईल किंवा हिमोग्लोबिन कमी झालं म्हणजे ऑक्सिजन कमी प्रमाणात पेशींपर्यंत पोहोचवेल. कमी प्रमाणामध्ये जर पेशींपर्यंत ऑक्सिजन पोहोचला तर जास्तीत जास्त शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होणार नाही आणि एका प्रकारे आपल्याला कंटाळवाना येईल किंवा हातपाय आपले गळून पडतील. काम करायचं एका प्रकारे आपलं मन होणार नाही. WBC कमी झाला तर एका प्रकारे आपल्या शरीरामध्ये प्रतिरक्षक तंत्र कमजोर होईल. का कारण WBC हे काम काय करतं आपल्या शरीरावर तर प्रतिरक्षा तंत्राचं काम करतं. प्रतिरक्षा तंत्राचं एका प्रकारे काम कोण करतं तर WBC हे करतं. त्यातल्या त्यात लिम्फोसाईट हे प्रतिरक्षा तंत्राचं एक काम करतं. आता बघा प्लेटलेट्स जे आहेत ते शरीरामध्ये का गरजेचे आहेत तर कधी जर आपल्याला दुखापत वगैरे झाली, रक्त जर प्रवाहित होत राहील आपल्या शरीराच्या घावामधून किंवा जखमेमधून बाहेर, तर ती जखम एका प्रकारे ना थांबवण्यासाठी म्हणजे रक्त जे बाहेर चाललंय त्याला थांबवण्यासाठी एका प्रकारे प्लेटलेट्सची आवश्यकता असते. आता शरीरामधून जर प्लेटलेट्सच कमी झाले तर रक्तप्रवाह सततच बाहेर निघत जाईल, रक्त बाहेरच जात राहील. आणि प्लेटलेट्स कसे काय काम करतात रे तर प्लेटलेट्स आणि व्हिटॅमिन काय के हे दोघंजण एकसाथ मिळतात म्हणजे एका प्रकारे रिॲक्शन करतील आणि त्याच्यापासून प्रोथ्रोम्बिन तयार करतील. प्रोथ्रोम्बिन तयार झाल्यानंतर
त्याचं थ्रोम्बिनमध्ये कन्वर्ट होईल आणि थ्रोम्बिनच काय करतं, एखादी जखम वगैरे झाली तिच्यामधून रक्त जर बाहेर येते तर तिथे एका प्रकारे रेषा तयार करतील, एका प्रकारची जाळी तयार करतील आणि रक्ताला बाहेर येण्यापासून थांबवतील. म्हणून प्लेटलेट्सची सुद्धा आपल्या शरीरामध्ये गरज आहे आणि त्याच्यासोबत काय व्हिटॅमिन के ची सुद्धा गरज आहे. आता बघा हा प्रश्न झालेला आहे. आपण पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न बघा, मी तुम्हाला सांगितलं स्लिपिंग सिकनेस, आफ्रिकन स्लिपिंग सिकनेस सुद्धा असं होतो. स्लिपिंग सिकनेस कोणत्या प्रोटोझोआमुळे होतो? बघा ऑप्शन ट्रायपॅनोसोमा, दुसरा आहे गियार्डिया, तिसरा आहे लिशमानिया आणि चौथा ऑप्शन आहे टॉक्झोप्लाझ्मा. आता इथे बघा मी तुम्हाला सांगितलेलं आहे स्लिपिंग सिकनेस याच्याच आधीच्या प्रश्नामध्ये, तर याचं उत्तरसुद्धा माहीत असेल तुम्हाला किंवा सांगतो मी. ऑप्शन नंबर 1 ट्रायपॅनोसोमा हे याचं उत्तर आहे. ट्रायपॅनोसोमा सांगितलं काय करतो, येतो रक्तामध्ये राहतो, स्वतःची संख्या वाढवेल, जाईल कुठे मानवी मेंदूमध्ये जाऊन काय सेरेब्रलला पण बिघडवल, परत मेडुला ऑब्लांगेटा म्हणजे मेंदूमध्ये ज्या घटना आहेत किंवा ज्या गोष्टी आहेत ना सगळ्यांना बिघडून ठेवतो. तो एकालाच नाही बिघडवत. हायपोथॅलेमसला जर बिघडवलं तर तो त्याचं काम करणं बंद होईल एका प्रकारे, किंवा शरीराचं तापमान तो वाढून टाकेल, आपल्याला भूकसुद्धा वेळेवर लागणार नाही, तहानसुद्धा वेळेवर लागणार नाही. आणि हायपोथॅलेमस काय करतो, मी म्हटलं तुम्हाला हायपोथॅलेमस एका प्रकारे ह्या पियुष ग्रंथीला किंवा पिट्युटरी ग्लँडला नियंत्रित करतो आणि पिट्युटरी ग्लँड ही शरीरातील वेगवेगळ्या ग्रंथ्यांना एंडोक्राइन ग्लँडला नियंत्रित करते. आता हायपोथॅलेमस बिघडला तर पिट्युटरी ग्लँडला नियंत्रित करणार नाही आणि पिट्युटरी ग्लँड नियंत्रित जर राहिली नाही तर ती वेगवेगळ्या ग्रंथांना शरीरातल्या कंट्रोल करू शकत नाही. त्याच्यामुळे शरीराचं एक प्रकारे संतुलनच बिघडून जातं. आणि ट्रायपॅनोसोमा आणखी काय सांगितलं, डोक्यामध्ये आणखी एक ग्रंथी असती, तिचं नाव काय तर पिनाईल ग्रंथी वगैरे म्हणा किंवा पिनाईल ग्लँडसुद्धा तुम्ही म्हणू शकता. ती एक अंतस्त्रावी ग्रंथी आहे. ती सिलेटोनिन आणि मिलेटोनिन नावाचं हॉर्मोन सिक्रेट करते आणि जे हॉर्मोन आपल्याला झोप येण्यासाठी खूपच कारणीभूत आहे. आता गियार्डियाचं सुद्धा तुम्हाला सांगितलेलं, दूषित अन्न किंवा दूषित पाणी किंवा दूषित अन्न वगैरेवर आपण कधी हात वगैरे ठेवला आणि तोच हात जर आपल्या जिभेवर वगैरे लागला, तोंडावर लागला आणि ते जर हे गियार्डिया जर तोंडामध्ये गेले आणि जातील कुठे मग पोटामधून लहान आतड्यांमध्ये आणि एका प्रकारे ते लहान आतड्यांना कोपऱ्याने चिपकतील, जेणेकरून आपल्या जे पचन झालेलं भोजन आहे ते शोषलं जात नाही आणि शरीरामधून तशाच प्रकारे बाहेर निघून जाईल. पचन झालेले भोजन शरीरामध्ये शोषलं जाणार नाही आणि मग आपल्या शरीरामध्ये प्रोटीनची सुद्धा कमी होईल, कार्बोहायड्रेटची सुद्धा आणि फॅटची सुद्धा. एका प्रकारे म्हणू शकतो की मसलची सुद्धा कमजोरी म्हणू शकता किंवा हातपाय तर गळतील आणि एनर्जीची सुद्धा कमी आपल्या शरीरामध्ये होईल, गियार्डियामुळे होईल. आणि लिशमानियाचं काय सांगितलं तर तो बोन मॅरोवर अटॅक करेल. WBC RBC आणि प्लेटलेट्स यांची संख्या कमी होईल. WBCची जर कमी संख्या झाली तर हिमोग्लोबिन कमी प्रमाणात होईल आणि हिमोग्लोबिन कमी प्रमाणात जर शरीरामध्ये राहिला तर जास्तीत जास्त ऑक्सिजनचा पुरवठा होणार नाही कुठे, पेशींमध्ये म्हणजे मायटोकॉन्ड्रियामध्ये सुद्धा आपण म्हणू शकतो. आणि मग एनर्जीची जास्तीत जास्त निर्मिती होणार नाही, ज्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये एनर्जी राहणार नाही. WBCची जर कमी झाली तर एका प्रकारे आपलं प्रतिरक्षा तंत्र कमजोर होईल. मग जर कोणता रोग वगैरे दुसरा आला तर आपल्याला त्या रोगापासून संरक्षण मिळणार नाही एका प्रकारे. आणि जर प्लेटलेट्सची कमी झाली तर एका प्रकारे रक्ताचा थक्का तयार होणार नाही का, कारण प्लेटलेट्स हे एका प्रकारे व्हिटॅमिन के सोबत मिळून प्रोथ्रोम्बिन मग थ्रोम्बिन तयार करतील आणि थ्रोम्बिन काय काम करतं तर एका प्रकारे जाळीचं काम करतं, जाळी तयार करण्याचं काम करतं, जिथून रक्त बाहेर येते तिथं, म्हणजे रक्त बाहेर येणं थांबावं म्हणून. आणि टॉक्झोप्लाझ्मा, आता बघा टॉक्झोप्लाझ्मा आहे ना त्याचा एक व्हेक्टर आहे. व्हेक्टर म्हणजे आधी काय माहिती का रे तुम्हाला, व्हेक्टर म्हणजे वाहक म्हणजे फॉर एक्झाम्पल मच्छरांचा आपण बघा आता मलेरियामध्ये गेलं तर जी मादा एनोफिलीज होती ती व्हेक्टर आहे प्लाझ्मोडियमचा, म्हणजे ती एका प्रकारे प्लाझ्मोडियमला घेऊन जाते आणि कोणाकडे व्यक्ती काय आहे होस्ट आणि ती काय आहे व्हेक्टर वाहून येण्याचं काम. त्याच प्रकारे टॉक्झोप्लाझ्मामध्ये एक व्हेक्टर आहे आणि त्या व्हेक्टरचं नाव माहिती आहे का काय, ते व्हेक्टर आहे कॅट, मांजर. मग मांजर चावल्यामुळे होतं का, नाही, तर मांजरीची जी विष्ठा असेल आणि जे युरिन असेल, मांजरीची विष्ठा आणि युरिन त्यामधून हा पसरतो. त्यामधून कसा पसरतो, फॉर एक्झाम्पल मांजरीने कुठे विष्ठा वगैरे केलेली आहे किंवा कुठे युरिन सिक्रेट वगैरे केलेलं आहे मांजरीने, तर ते काही कारणास्तव कसंही असू द्या आपल्या भोजनमध्ये किंवा आपल्या पाण्यामध्ये आलं आणि तेच जर आपल्या पोटामध्ये गेलं तर आपला टॉक्झोप्लाझ्मा होतो. म्हणून जर मांजर वगैरे पाळत असतील तर त्यांची जी शौच वगैरे असते किंवा युरिन वगैरे असतील, तुम्ही जेव्हा क्लीन करताना ते काळजीपूर्वक करत जा. जर त्यांना
टॉक्झोप्लाझ्मा त्यांच्यामध्ये असेल तर तो तुम्हाला होण्याची शक्यता असेल. आता टॉक्झोप्लाझ्मामध्ये एक भरपूर अवयवसुद्धा निकामी होण्याची शक्यता असते. एका प्रकारे बघा लिव्हरसुद्धा, किडनीसुद्धा हे सुद्धा डॅमेज होण्याची शक्यता टॉक्झोप्लाझ्मामध्ये असते. आणि यातल्या जो आपला डोळा आहे आई, त्याच्यावर सुद्धा टॉक्झोप्लाझ्मा खूप परिणाम करतो. कसा काय? कारण तो ना जातो, हा टॉक्झोप्लाझ्मा आहे ना डायरेक्ट मेंदूमध्ये एका प्रकारे जाईल. मेंदूचे सुद्धा थोडेसे जे असतील हायपोथॅलॅमस वगैरे त्यांना थोडासा त्रास देतो. पण जो डोळा असतो ना, डोळा एका प्रकारे इथे त्यालासुद्धा तो जास्त प्रमाणात त्रास देतो. डोळ्यांमध्ये काय रे, तर तो रोडोप्सिन हॉर्मोन सिक्रेट करून देणार नाही. म्हणजे रोडोप्सिन जे रॉड सेल्स आहेत त्याच्यामधून काय व्हिटॅमिन ए घेतील रॉड सेल्स, आणि ते रोडोप्सिन नावाचं एक पदार्थ तयार करतील. आणि तो पदार्थ कशासाठी आवश्यक असतो, तर रातआंधळेपणा हा कमी करण्यासाठी. म्हणजे एका प्रकारे रोडोप्सिन जर आपल्या डोळ्यामध्ये असेल तर आपल्याला रात्रीचं चांगलं दिसेल. आणि जर रात्रीचं जर रोडोप्सिन जर कमी सिक्रेट झाला तर आपल्याला रात्रीचं व्यवस्थितपणे दिसणार नाही. म्हणजे एखादा व्यक्ती कुठे उभा आहे किंवा एका प्रकारे रात्रीचं कमी प्रकाशामध्ये सुद्धा म्हणू शकता की दिसणं कमी होतं. त्याला म्हणायचं रातांधळेपणा. काय म्हणायचं? रातांधळेपणा. आणि ते कशामुळे होईल? जर आपल्या शरीरामध्ये रोडोप्सिन नसेल तर. आणि रोडोप्सिन कशामध्ये? तर रॉड सेल्समुळे होतो, व्हिटॅमिन ए घेऊन. हे रॉड सेल्सला पण बिघडवतील. आणि एक असतं हे कोन सेल्सला पण बिघडवतील. कोन सेल्स काय करतं, तर एका प्रकारे रंग ओळखून देण्याचं काम करतं. म्हणजे आपण म्हणतो ह्या शर्टाचा रंग लाल आहे, ह्या पॅन्टीचा रंग सफेद आहे असं वगैरे जे म्हणतो, किंवा ह्या एका प्रकारे गाडीचा रंग निळा आहे, पिवळा आहे. हे का म्हणतो? कारण आपण रंग ओळखतो. आपल्या डोळ्यामध्ये कोन सेल्स आहेत ते सक्रिय आहेत. आणि ह्या कोन सेल्सला किंवा रॉड सेल्सला एका प्रकारे बिघडून टाकायचं काम करतो. त्याच्यामुळे डोळ्यांची एक प्रकारे क्षमता हा कमी करतो. कधी कधी तर दिसणंसुद्धा बंद होऊ शकतं. आता बघा पुढचा प्रश्न. पुढे बघा काय आहे? काला आजार म्हणजे व्हिस्केरल लेशमानियासिस कोणत्या प्रोटोझोआमुळे होतो? ऑप्शन बघा, लिशमानिया डोनोवानी, दुसरा आहे गियार्डिया, तिसरा आहे प्लाझ्मोडियम, आणि चौथा आहे टॉक्झोप्लाझ्मा हे ऑप्शन आहे. आता याच्यापैकी योग्य उत्तर कोणतं? तर याच्यापैकी योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 लिशमानिया डोनोवानी. आता तुम्ही जर इंग्लिशमध्ये वाचलं तरी हे बघा, इथं पण लिशमानिया आहे, इथं पण लिशमानिया आहे. पण जर मराठीमध्ये दिलं काला आजार तर बघा मग तुम्हाला ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. लिशमानिया डोनोवानी. तुम्हाला काय सांगितलं? लिशमानिया हे कशामुळे? तर सँडफ्लाय हा काय आहे? त्याचा व्हेक्टर आहे. म्हणजे वाहून नेण्याचं काम कोण करतं? तर सँडफ्लाय. हे काय चावेल आणि मग लिशमानिया डायरेक्ट काय करतो? येईल डायरेक्ट आणि बोन मॅरोमध्ये जाईल. WBC कमी करेल, RBC कमी करेल, प्लेटलेट्स कमी करतील. WBC कमी केलं, प्रतिकारक शक्ती कमी, कोणताही रोग येईल आणि आपल्याला आजारी करून जाईल. RBC कमी म्हणजे हिमोग्लोबिन कमी, ऑक्सिजनचा पुरवठा कमी जाईल पेशींपर्यंत, एनर्जीची निर्मिती होणार नाही. आणि प्लेटलेट्स कमी म्हणजे एका प्रकारे जर जखम वगैरे झाली तर रक्त वाहतच राहील, रक्त थांबणार नाही, लवकर नाही थांबणार. म्हणजे जास्त वेळ लागेल त्याच्या भरपूर प्रमाणात. गियार्डियामध्ये काय सांगितलेलं? तर गियार्डिया हा भोजनमार्फत पोटामध्ये येईल, पाण्यामार्फत पोटामध्ये येईल आणि जी पोटाची लहान आतड्याची जी लेयर असते तिला जाऊन चिपकेल, ज्यामुळे भोजन शोषण होणार नाही. जे पचलेलं भोजन आहे ते, आणि नंतर ते लहान आतड्यामध्ये जाईल भोजन. जे पचलेलं भोजन आहे तेच म्हणतो मी, ते लहान आतड्यामध्ये जाईल का? कारण ते मोठ्या आतड्यांमध्ये जाईल का? कारण लहान आतड्यांमध्ये त्यांचं शोषण झालं नाही आणि मोठ्या आतड्यांमध्ये जाऊन ते तसंच शौचवाटे बाहेर निघून जाईल. एका प्रकारे चांगलं जे भोजन आपल्या शरीराला आवश्यक होतं, जे पोषक तत्वे होते आपल्या शरीरासाठी आवश्यक, तेच बाहेर निघून जातील आणि त्याच्यामुळे आपल्या शरीराला पोषण मिळणार नाही. आणि पोषण मिळालं नाही तर आपलं शरीर गळून पडेल, आपल्या शरीराची निर्मिती होणार नाही. मांसपेशिया वगैरे म्हणा किंवा टिश्यूज वगैरे म्हणा ते एका प्रकारे कमजोर होऊन जातील. कशामध्ये? तर गियार्डियामध्ये. प्लाझ्मोडियम काय? हा मलेरियासाठी कारणीभूत आहे. प्लाझ्मोडियम काय सांगितलं? मादा एनेफिलीज डासामुळे हा पसरणारा प्रोटोझोयुक्त हा रोग आहे. आणि हा काय करतो मी तुम्हाला सांगितलेलं, तर हा हायपोथॅलॅमसला बिघडवायचं काम करतो. हायपोथॅलॅमस बिघडला तर शरीराचं तापमान वाढले तर एका प्रकारे आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये घामसुद्धा येतो आणि भरपूर प्रमाणामध्ये तापसुद्धा येतो. आणि हा RBC खायचं काम करतो. RBC मधलं काय? ग्लोबिन खाईल आणि जे हिम आहे त्याचं रूपांतर कशामध्ये करेल? तर हिमोझोईनमध्ये करतो, कारण त्याला हिमपासून एका प्रकारे भीती असते. आता बघा हे पण झालेलं आहे. पुढचा प्रश्न बघू. गियार्डियासिस. आता तुम्हाला आत्ताच प्रश्न झालेला आपले. गियार्डियासिस
हा रोग कोणत्या प्रोटोझोआमुळे होतो? आता बघा ऑप्शन गियार्डियासिस लॅम्ब्लिया, दुसरा आहे प्लाझ्मोडियम, तिसरा आहे लिशमानिया, चौथा आहे ट्रायपॅनोसोमा. आता याचं उत्तर काय आहे? गियार्डियासिस. म्हणजे इथं गियार्डिया आहे, लॅम्बिया हे याचं योग्य उत्तर आहे. आता गियार्डियासिस हे परत काय दूषित अन्नामुळे पाण्यामुळे पोटात गेलं, लहान आतड्यामध्ये भोजन शोषण झालं नाही. भोजन जर शोषण झालं नाही, जे पचलेलं भोजन आहे, तर शरीराला पोषण मिळणार नाही. आणि जर ते तिथेच राहतात ते चिपकूनच राहतात एका प्रकारे. हे जे लहान आतडे आहेत ना, याला ना कोपऱ्याने ते चिपकूनच राहतात. म्हणजे आधी कमी असेल तेव्हा थोडे तेव्हा भोजन व्यवस्थितपणे शोषलं जाईल, थोडं काय होईना. पण जेव्हा संख्या वाढत जाईल यांची, कशाची? तर गियार्डियाची. तर भोजन व्यवस्थितपणे शोषलं जाणार नाही. नंतर मोठ्या आतड्यांमध्ये भोजन जाईल निघून आणि शौचवाटे बाहेर. प्लाझ्मोडियम मलेरियासाठी, आता मी पुन्हा रिपीट करत नाही. लिशमानिया काय? बोन मॅरो, WBC, RBC, प्लेटलेट्स यांची संख्या कमी करेल. आणि एका प्रकारे लिशमानिया काय? हे प्रतिकारक शक्तीसुद्धा आपल्या शरीरातली कमी करतो. आणि जर एखादा आजार वगैरे आला तर तो आपल्याला एकदम नॉर्मली आजारी करून जातो. ट्रायपॅनोसोमा काय सांगितलं? ट्रायपॅनोसोमा येईल RBC रक्तामध्ये राहील, त्याच्यानंतर मेंदूमध्ये जाईल, त्या ग्रंथांना वगैरे प्रॉब्लेम क्रिएट करेल. तिथे आहे पिनाल ग्रंथी, ती काय? सिरोटोनिन आणि मेलाटोनिन भरपूर प्रमाणामध्ये सिक्रेट करेल. म्हणजे तिचं एक प्रकारे हा संतुलनच बिघडून टाकतो. कोण? ट्रायपॅनोसोमा. आणि मग ती भरपूर प्रमाणामध्ये सिरोटोनिन आणि मेलाटोनिन सिक्रेट करेल. त्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये लोकांना झोप वगैरे येते. ती पिनाल ग्रंथीचं कामच आहे की बाबा कधी बघा आपल्याला झोप येत नाही, म्हणजे आपल्यामध्ये सिरोटोनिन आणि मेलाटोनिनची जे सिक्रेशन कमी झालं. आणि आपल्याला जेव्हा रात्रीचं वगैरे कधी झोप येते तेव्हा समजायचं याचं सिक्रेशन जास्त झालं. कधी बघा आपण शाळेमध्ये होतो किंवा कॉलेजमध्ये, आपल्याला झोप यायची असं लेक्चर बघता आपण झोपून जायचो, तेव्हा आपल्या शरीरामध्ये ना पिनाल ग्रंथी ना सक्रिय असायची आणि ती सिरोटोनिन आणि मेलाटोनिन सिक्रेट करायची. हा प्रश्नसुद्धा झालेला आहे. पुढचा प्रश्न बघा. आता पुढचा प्रश्न बघा. टॉक्झोप्लाझ्मोसिस हा रोग कोणत्या प्रोटोझोआमुळे होतो? आत्ताच झाला प्रश्न. तर ऑप्शन बघा. टॉक्झोप्लाझ्मा गोंडी, दुसरा आहे गियार्डिया, तिसरा आहे प्लाझ्मोडियम आणि चौथा आहे ट्रायपॅनोसोमा. तर याचं योग्य उत्तर काय? योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 टॉक्झोप्लाझ्मा गोंडी. याच्यामध्ये काय सांगितलं? याचा व्हेक्टर कोणता असतो रे? व्हेक्टर काय याचा? ह्या प्लाझ्मोसिस किंवा टॉक्झोप्लाझ्मा याचा व्हेक्टर काय आहे? तर याचा व्हेक्टर आहे कॅट. आणि कॅटच्या मलमूत्रापासून हा व्यक्तीच्या शरीरामध्ये जाऊ शकतो. म्हणजे कुठे जर मांजरीने शौच वगैरे केली किंवा युरिन वगैरे सिक्रेट केलं तर ते कसं का होईना आपल्या भोजनमध्ये पाण्यामध्ये आलं तर ते आपल्या शरीरामध्ये जाऊ शकतं. आणि गेलं तर मग हा टॉक्झोप्लाझ्मोसिस होतो. आणि तो एका प्रकारे डोळ्यांना बिघडवतो. म्हणजे रॉड सेल आणि कोन सेल्स यांच्यावर एका प्रकारे नियंत्रित करतो. त्यांना बिघडवण्याचं काम करतो, त्यांना नियंत्रित करायचं काम करतो. ज्यामुळे रॉड सेल्स जर कमी झाल्या किंवा बिघडल्या तर ते रोडोप्सिन नावाचं पदार्थ तयार करत नाही. आणि जर ते रोडोप्सिन जर तयार झालं नाही तर आपल्याला रातंधळेपणा येऊ शकतो. आणि कोन सेल्सला जर बिघडवायचं काम केलं तर आपल्याला रंग ओळखायला प्रॉब्लेम येऊ शकतो. आता हे तर तुम्हाला सांगितलं गियार्डियासिस म्हणजे काय? भोजनचं शोषण न होणे. प्लाझ्मोडियम मलेरियासाठी. आणि ट्रिपॅनोसोमा काय? तर भरपूर झोप येते. आता बघा पुढचा आहे ॲथलीट फूट हा कोणत्या प्रकारच्या जीवामुळे होतो? ॲथलीट फूट म्हणजे विषाणूमुळे होतो का? ऑप्शन नंबर 1 विषाणूमुळे होतो का? 2 जीवाणूमुळे होतो का? तिसरा कवकामुळे होतो का? 4 प्रोटोझोआमुळे होतो का? तुम्हाला मी 2 मिनिटामध्ये एक बघा थोडंसं क्लिअर करतो. विषाणूची जी स्ट्रक्चर असतं ना एकदम सिंपल असतं विषाणूचं. हे झालं एका प्रकारे प्रोटीनची लेअर विषाणूच्या भोवती, हा प्रोटीनची लेअर. आणि ह्या लेअरला काय म्हणायचं? तर कॅप्सिड म्हणतात ह्या लेअरला. इथे आतमध्ये जेनेटिक मटेरियल असेल, ते DNA सुद्धा असेल किंवा RNA सुद्धा, दोघांपैकी काहीही एखादं असू शकतं. जगातील सगळे जीव आहेत ना, सगळे जीव त्यांच्यामध्ये जेनेटिक मटेरियल DNA असतं, DNA. पण व्हायरसच असा आहे, विषाणूच असा आहे ज्याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल RNA असू शकतं. RNA सुद्धा भरपूर जीवांमध्ये, कोरोना म्हणा, पोलिओ म्हणा किंवा एड्स HIV म्हणा, त्याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल RNAच होतं. आता हे झालं. याला काय इथं जेनेटिक मटेरियल काय? जेनेटिक मटेरियल DNA असेल किंवा RNA असेल. म्हणजे एका प्रकारे न्यूक्लिक ॲसिड विचारलं आहे बघा ना. DNA म्हणजे NA काय? न्यूक्लिक ॲसिड. RNAमध्ये पण NA काय? न्यूक्लिक ॲसिड. आता काय जे डेव्हलप असतील विषाणू त्यांच्यामध्ये बघा आणखी एक प्रोटीनची लेअर असते.
आणखी एक प्रोटीनची लेअर असते कशामध्ये काही डेव्हलपमध्ये हिला काय म्हणायचं ह्या लेअरला तर एन्व्हलप असं म्हणतात आणि हे याला काय म्हणायचं तर एन्व्हलप प्रोटीन असं म्हणायचं. ही एकदम सिंपल स्ट्रक्चर आहे कशाचं विषाणूचं का म्हणतोय आणि आधी तुम्हाला जीवाणूचं सांगतो बघा. याच्यापेक्षा विषाणूपेक्षा डेव्हलप कोण आहे जीवाणूकडे स्वतःची सेल असते. बॅक्टेरियाकडे स्वतःची सेल असते आणि विषाणूकडे स्वतःची सेलसुद्धा नाही. जीवाणूपेक्षा हजारो पटीने लहान असतो कोण व्हायरस. विषाणू खूप लहान असतो. हा ना आपले नॉर्मल सूक्ष्मदर्शनी पाहता येत नाही याच्यासाठी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप लागतो व्हायरसला पाहण्यासाठी. आणि जीवाणू जो आहे तो एकपेशी आहे आणि हा ना खूप जुना जीव आहे एका प्रकारे. तो ना प्रोकार्योटिकमध्ये येतो. प्रोकार्योटिक म्हणजे काय ज्यांच्याकडे स्वतःची हे केंद्रक नसेल वेल डेव्हलप किंवा इंटरनल ऑर्गन्स नसतील आणि युकार्योटिकमध्ये स्वतःची सेल वॉल म्हणजे काय म्हणतो आपण केंद्रक वेल डेव्हलप असेल आणि इंटरनल ऑर्गन्ससुद्धा असतील. ह्या बॅक्टेरियाकडे ना सेल वॉलसुद्धा असते. ती पेप्टिडोग्लायकनची बनलेली असते. पेप्टिडोग्लायकनची बनलेली असते काय सेल वॉल बॅक्टेरियाची. हां याच्यामध्ये केंद्रक नसतोच पण जर समजा केंद्रक असेल एकदम तुटक पुटक अंश सारखा असतो तुटक पुटक. त्याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल मी तुम्हाला काय सांगितलं DNA कारण इकडेच फक्त RNA असू शकतो बाकी सगळ्यामध्ये DNAच असतो. तो DNA सुद्धा असं नाही का इकडं ह्या सायटोप्लाझममध्ये एका प्रकारे फिरत राहतो. मायटोकॉन्ड्रियासुद्धा याच्यामध्ये नसतो. गॉल्गी बॉडीसुद्धा नसते आणि ER म्हणजे एंडोप्लाझमिक रेटिक्युलमसुद्धा याच्यामध्ये नसतो. पण आणि शेपटी असते एका प्रकारे शेपूट अशी म्हणजे हलण्यासाठी. तिला काय म्हणायचं तर तिला म्हणायचं फ्लॅजेला म्हणू शकतो आपण तिला. कशाला याला हलण्यासाठी शेपटी लागते त्याला. आता बघा कवकसुद्धा प्रोकार्योटिकमध्ये नाही येत तर तो येतो युकार्योटिकमध्ये. हा आला प्रोकार्योटिकमध्ये. याचा तर कशातच काय संबंध नाही कारण हा तर जीवाणूपेक्षा याच्याकडे स्वतःची पेशीच नाही तर प्रोकार्योटिकमध्ये सिंगलच पेशी असतात. युकार्योटिकमध्ये सिंगलसुद्धा असू शकतात आणि मल्टीसेल्युलरसुद्धा असू शकतील. याच्याकडे सेलच नाही. हा जीवाणूपेक्षा खूपच लहान आहे. याच्याकडे एक सेल आहे पण केंद्रक नाही. आता जो कवक आहे फंगस एका प्रकारे ती जे सेल आहे ना तिच्यामध्ये वेल डेव्हलप केंद्रक न्यूक्लियस असतं आणि DNA असेल ना DNA तो असतो. इथं DNA बाहेर फिरतोय पण इथं DNA बाहेर फिरणार नाही कारण ही वेल डेव्हलप न्यूक्लियस आहे. न्यूक्लियस DNAला बाहेर जाऊन देत नाही. याची जी सेल वॉल असते याची जी सेल वॉल असते ती कायटिनची बनलेली असते. कशाची कवकची फंगसची सेल वॉल कायटिनची बनलेली असते आणि वनस्पतींची जी सेल वॉल असते ती कशाने बनलेली असते तर ती सेल्युलोजने बनलेली असते. बघा वनस्पतींमध्ये क्लोरोफिल असतं आणि क्लोरोफिलमध्ये कोणता पदार्थ असतो क्लोरोफिलमुळे वनस्पतींना हिरवा रंग प्रदान होतो आणि जो क्लोरोफिलमुळे जो हिरवा रंग प्रदान होतो तो का होतो कारण त्याच्यामध्ये एक पदार्थ असतो तो पदार्थ कोणता तर मॅग्नेशियम असतो वनस्पतींच्या क्लोरोफिलमध्ये. पण हे जे असतं ना कवकमध्ये क्लोरोफिल नसतो आणि त्याच्यामुळे हे स्वतःचं भोजन त्याच्यामुळे यांना हिरवटपणा प्राप्त होत नाही. हे स्वतःचं भोजन स्वतः तयार करू शकते नाही. वनस्पती स्वतःचं भोजन स्वतः तयार करतात कारण त्यांच्यामध्ये क्लोरोफिल असेल आणि ते फोटोसिंथेसिस करतात आणि यांच्यामध्ये क्लोरोफिल नसतो. हे फोटोसिंथेसिस करू शकत नाहीत. त्याच्यामुळे हे परजीवी आहेत आणि परजीवी कसे ते शैवालांवर निर्भरून असतात. एका प्रकारे शैवालांशी सहजीवी संबंध स्थापित करतील. शैवालांना काय म्हणतील की तू मला भोजन दे आणि मी जो कवक आहे ना मी तुला राहण्यासाठी जागा देतो. त्याच्यामुळे शैवाल आणि कवक एकमेकांसोबतच राहतात आणि एकमेकांचा एका प्रकारे फायदा घेतात. म्हणजे शैवालकडून कवक काय घेईल तर भोजन घेईल कारण तो परजीवी आहे. स्वतःचं भोजन स्वतः तयार करू शकत नाही आणि यांना शैवालाला काय देईल तर राहण्यासाठी जागा देईल. आता आणि प्रोटोझोआ तर तुम्हाला सांगितलंच आहे. प्रोटोझोआ ना ह्या मल्टीसेल एकच पेशी आहे पण तो डेव्हलप आहे. तो युकॅरियोटिकमध्ये येतो. एकच पेशीचा बनलेला आहे. कोण प्रोटोझोआसुद्धा एकच पेशीचा बनलेला आहे. त्यामध्ये केंद्रकसुद्धा असतो. DNA सुद्धा आहे. काहींमध्ये मायटोकॉन्ड्रियासुद्धा आहे म्हणजे काही स्वतःचं भोजन स्वतः तयार करू शकतात आणि काहींमध्ये नसेल तर ते स्वतःचं भोजन स्वतः तयार करू शकत नाही. ते परजीवी असतील. याच्यामध्ये गॉल्गी बॉडीसुद्धा असते. त्याच्याबरोबर रायबोझोम्स तर सगळ्यांमध्येच असतात जे प्रोटीन तयार करण्याचं काम करतील. आता बघा तुम्हाला विचारलं ॲथलीट फूट हा कोणत्या प्रकारच्या जीवामुळे होतो तर मी ऑप्शनसुद्धा तुम्हाला वाचून दाखवले. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 कवक म्हणजेच काय फंगस ॲथलीट फूट होतो.
आता बघा ॲथलीट फूट म्हणजे काय. बघा आपले जे पाय आहेत ना, पायांची बोटं बघा, बोटं, त्या बोटांच्या कोपऱ्याने, फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, समजा हा पाय आहे, तुमचा पाय आहे, तर हे पायांचे हे जे मधले कोपरे वगैरे आहेत बघा, यांच्यामध्ये कधी कधी इन्फेक्शन वगैरे होते किंवा कधी कधी जळजळ होते, आपण ते खाजवतो किंवा लालसरपणा येतो, चमडी थोडीशी निघू लागते इथून खालून वगैरे पण म्हणू शकता. मी पायांबद्दल बोलतोय हां, हे फक्त तुम्हाला पायवर करून दाखवत नाही म्हणून हे तुम्हाला सांगतोय. इथून जळजळ लालसरपणा वगैरे येतो, हे एक प्रकारे ना ॲथलीट फूटच आहे. आता हे कशामुळे पसरतं रे, तर कवकांमुळे पसरतं. तर पण कशा प्रकारे, फॉर एक्झाम्पल तुम्ही जर, मी उदाहरण देतो, एका प्रकारचं बूट घातलं एकदम पॅक आहे, तर तुमच्या पायामध्ये काय होईल, एका प्रकारे ओलसरपणा येईल, आणि ओलसरपणा जर असेल तर इथे काही काळाने फंगस वगैरे येऊ शकतात, जे हे फंगस वगैरे येऊ शकतील आणि ते इथे इन्फेक्शन वगैरे करतात. आणि कधी कधी, आणि मग हे पसरतं कसं काय, तुम्ही जो बूट वापरलाय तो जर तुम्ही दुसऱ्याला वापरण्यासाठी दिला, त्यालासुद्धा होऊ शकतं. तुम्हाला जर असेल तर तुम्हाला जर असेल, तुम्ही जर सॉक्स वापरला, तो सॉक्स जर दुसऱ्याला दिला तर त्यालासुद्धा होऊ शकतं. आणि ना पाय ना कधीही, पाय म्हणा, केस म्हणा, किंवा शरीर एका प्रकारे म्हणा, कधी ना हे तुम्ही आंघोळ वगैरे केली ना, कोरडं करत जा पूर्णतः, म्हणजे तुम्हाला कवकजन्य कोणता आजार होणार नाही, हे इथे सांगतो. केस वगैरे जरी तुम्ही डोक्यावर पाणी वगैरे ओतलं, केस पूर्णपणे पुसत जा, नाही तर जो एका प्रकारे डॅन्ड्रफ आहे ना, तो सुद्धा कवकजन्यच आहे. केस जास्त काळ जर ओले असतील तर तरच ते एका प्रकारे आपलं जे डोकं आहे, डोकं, त्याच्यावर बघा केस वगैरे आहेत, आणि एका प्रकारची लेअर तयार होते नाही का, एका प्रकारची हार्ड लेअर तयार होते, एका प्रकारची अशी हार्ड लेअर तयार होते डोक्याच्या बाहेरून, हां, केसांच्या इथं खाली कोपऱ्यानी, आणि आपण कंगव्याने वगैरे घासू किंवा काही कारणास्तव ना ती लेअर हळूहळू तुटेल, थोडे थोडे, आणि छोटे छोटे ना दिसणारे बघा, ते डॅन्ड्रफचे छोटे छोटे कण दिसतील, ते हळूहळू काही कारणास्तव ना इकडून इकडे केस हलतात तेव्हा इथं वगैरे येऊन चिपकतील, आणि मग लोक बोलतात ते बघा तुझ्या डोक्यांमध्ये डॅन्ड्रफ आहे, ते एका प्रकारे फंगसच आहे. आणि ॲथलीट फूटचं सांगितलं आता तुम्हाला, की तुम्ही जर एखाद्याला बूट वगैरे दिला किंवा एखाद्याला सॉक्स वगैरे दिला, सॉक्सचे म्हणजे जे घालतो वगैरे आपण ते, त्याच्यामुळे दुसऱ्याला होऊ शकतो. तुम्ही जर कुठं असं सार्वजनिक ठिकाणी असेल तिथं भरपूर लोक असतील तर, आणि त्यातलं जर कोणाला असेल तो ॲथलीट फूटचा हा कवकजन्य आजार, तर, आणि जर तुम्ही जर तिथं पाय मोकळे करून बसला तर त्यांच्या पायावरून सुद्धा तुमच्या पायावर येऊ शकतो, हा, म्हणजे तो संसर्गजन्य एका प्रकारे आहे. कोण, ॲथलीट फूट. आता पुढचा प्रश्न बघा. आता पेनिसिलिन हे प्रतिजैविक कोणत्या कवकापासून शोधले आहे, तर उत्तर बघा, एक ऑप्शन बघा, 1 ॲस्परजिलस, 2 पेनिसिलियम, 3 म्युकर, आणि 4 रायझोपस, हे ऑप्शन आहेत. याचं उत्तर तर बघा, तुम्ही जर तर लगेच सांगू शकता. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 पेनिसिलियम. तर पेनिसिलिन नावाचं प्रतिजैविक एका प्रकारे अँटीबायोटिक कोणत्या कवकापासून शोधलं आहे, काय, पेनिसिलियम याच्यापासून. आणि हे कोणी शोधलेलं आहे, तर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी हे पेनिसिलिन प्रतिजैविक अँटीबायोटिक शोधलं आहे किंवा बनवलं आहे, निर्माण केलं आहे याचं. आता बघा तुम्हाला एक मी गोष्ट सांगतो, जे पेनिसिलियम किंवा पेनिसिलिन जे हे अँटीबायोटिक आहे ना, ते ना जीवाणूंविरुद्ध कार्य करतं. ते कसं ते तुम्हाला सांगतो बघा. मी तुम्हाला सांगितलं, जीवाणू आपल्या शरीरामध्ये, फॉर एक्झाम्पल एखादा वाईट बॅक्टेरिया किंवा जीवाणू आपण म्हणू शकतो आला, त्याच्याकडे मी तुम्हाला सांगितले सेल वॉल असते जीवाणूंकडे, आणि सेल वॉल कशाने बनलेली असते, तर सेल वॉल जी बनलेली असते जीवाणूची ती पेप्टिडोग्लायकनची सेल वॉल बनलेली असते. पेनिसिलिनना काम काय करतो, येतो आणि फक्त, आता हे बघा, ही सेल वॉल आहे ना, ही एक मेम्ब्रेन आहे, सेल मेम्ब्रेन, आपण आपल्या शरीरामध्ये सुद्धा असते सेल मेम्ब्रेन, ती सेल मेम्ब्रेन आहे, आणि ही जी ना सेल वॉल आहे ना कनेक्ट असते नाही का, ह्या सेल मेम्ब्रेनला सेल वॉल कनेक्ट असते. आणि पेनिसिलिनना फक्त एवढंच काम करतं, येतं आणि सेल वॉल फाडायचं काम करतं. ही जी सेल वॉल आहे ना, हिला फाडायचं काम करतं, आणि जेव्हा सेल वॉल फाडते ना पेनिसिलिन, सेल वॉलवरच अटॅक करायला, सेल वॉल जेव्हा फाडते ना, तेव्हा हे सेल मेम्ब्रेनसुद्धा एका प्रकारे फाडली जाते चुकून, कारण सेल वॉल फाडायची होती पण चुकून सेल वॉलसोबत काय सेल मेम्ब्रेनसुद्धा फाटली, आणि हा जीवाणू आहे ना तिथेच मृत्यू होऊन जाईल, आता तिथेच डेड होऊन जाईल. पण मग आता मला सांगा, बॅक्टेरिया आपल्या आतमध्ये, आपण पेनिसिलिन खाल्लं, बॅक्टेरियावर असर झाला, आपल्यावर असर का नाही झाला,
म्हणजे आपल्या शरीरामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये पेशी आहे. हा सुद्धा बॅक्टेरिया काय एकच पेशीचा बनलेला आहे. आणि आपल्या शरीरामध्ये एक पेशी असे म्हणजे भरपूर पेशी आहेत ना, म्हणजे पेशी तर आहेत ना आपल्या शरीरामध्ये. मग आपल्या शरीरातल्या पेशींवर याचा परिणाम का नाही झाला? का? कारण आपल्या शरीरामध्ये जी पेशी आहे तिला सेल वॉलच नाही. सेल वॉल आहे का मग आपल्या शरीरात जी पेशी आहे तिला सेल वॉलच नाही, फक्त काय सेल मेम्ब्रेनच आहे, सेल वॉल नाही. आणि तो आपल्या जर पेशीला जर बघितलं बोलून अरे याच्याकडे फक्त सेल मेम्ब्रेन आहे, मी तर अटॅक फक्त सेल वॉलवरच करतो, म्हणून तो मानवी पेशीला काही हानी पोहोचवत नाही. आता बघा ॲस्परजिलस आणि म्युकर आणि रायझोपस यांचं काम एका प्रकारे एकच आहे. हे एखाद्याच्या थुंकीमधून ड्रॉपलेट्स वगैरे म्हणा किंवा शिंकेमार्फत किंवा खाण्यामधून सुद्धा किंवा पाण्यामधून सुद्धा आपल्या म्हणजे खाण्यामधून ते येऊ शकतात. म्हणजे असं हे कोण तर कवक कोणते हे ॲस्परजिलस म्युकर आणि रायझोपस श्वसनामार्फत म्हटलं खाण्यामार्फत किंवा नाकातून तोंडातून तुम्ही सुद्धा असं सुद्धा म्हणू शकता येथील जातील रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये. रेस्पिरेटरी सिस्टीमलाच बिघडवायचं काम करतात. एक हे आणि हे तिघं रेस्पिरेटरी सिस्टीमलाच. मानव आहे इथं जातील त्याच्यात तोंडातून नाकातून शरीरामध्ये. आता हे आहे लंग्स, इथं आहे ट्रॅकिया, एक प्रकारे रेस्पिरेटरी सिस्टीमचा एक भाग. तिथून खाली जाईल. ट्रॅकिया काय दोन भागांमध्ये डिवाईड होतो. इथं एका लंग्समध्ये जाईल, इकडे एका लंग्समध्ये जाईल. मग हे दोन भाग जे तयार झाले याला काय म्हणायचं? ब्रॉन्काय म्हणायचं. याला पण ब्रॉन्काय, याला पण ब्रॉन्काय. ब्रॉन्कायचे पुढे भरपूर प्रमाणामध्ये असे भाग तयार होतात. ब्रॉन्कायचे जेव्हा भरपूर प्रमाणामध्ये भाग तयार होतात तेव्हा त्या भागांना काय म्हणायचं तर ब्रॉन्क्युलिस. आणि ब्रॉन्क्युलिसच्या शेंड्यावर असे छोटे छोटे फुग्यासारखे असं स्ट्रक्चर असतं, छोटे छोटे. दोन्ही लंग्स मिळून जवळपास 30 करोड हे असतात फुगे. आणि ह्या फुग्यांना काय म्हणायचं तर अल्व्होलाई, ALVEOLI, अल्व्होलाई असं म्हणतात. हे अल्व्होलाई काय करतात तर यांच्याशी हिमोग्लोबिन कनेक्ट असतात. जेव्हा आपण श्वास घेईल तेव्हा येईल ट्रॅकिया, मग ब्रॉन्कियम नंतर ब्रॉन्क्युलिस आणि तिथून जाईल अल्व्होलायमध्ये. आणि अल्व्होलाई हिमोग्लोबिनला ऑक्सिजन देईल आणि हिमोग्लोबिननी ऑक्सिजन जेव्हा पोहोचून येईल सेलपाशी तेव्हा तिथे एनर्जीची निर्मिती होईल ऑक्सिजनमुळे. आणि तिथे ऑक्सिजन हे एनर्जीची निर्मिती होईल 38 ATP. CO2 पण तयार होईल आणि H2O सुद्धा तयार होईल. आणि तिथून CO2 घेऊन येईल आणि येईल काय आणि येऊन काय परत अल्व्होलायला देईल. आणि मग हे अल्व्होलाई इकडून पुढे जे ब्रॉन्क्युलिस आहे तिथून मग ब्रॉन्काय आणि असा करता करता टॅकियामधून डायरेक्ट बाहेर CO2 जाईल. परत ऑक्सिजन घेऊन जाईल आणि CO2 देईल. म्हणजे हेच इथं काम अल्व्होलायमध्ये होतं. एका प्रकारे CO2 हे ऑक्सिजन घेणं आणि CO2 बाहेर पाठवणं हेच काम अल्व्होलायमध्ये एका प्रकारे होतं. आणि हे काय करतील, हे जाऊन अल्व्होलायमध्ये बसतील, तिथली जागाच एका प्रकारे पॅक करून टाकतील. जागा जर पॅक केली तर ऑक्सिजनचं घेणं होणार नाही आणि CO2चं देणं होणार नाही. एका प्रकारे जामच करून टाकतील. हळूहळू लिव्हरला सुद्धा हे खराब करू शकतील. आणि ही आपली रेस्पिरेटरी सिस्टीम एका प्रकारे हे तिघाच्या तिघा खराब करून टाकतात. आता बघा पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता रोग कवकामुळे म्हणजेच फंगसमुळे होतो? ऑप्शन बघा. ऑप्शन नंबर 1 टायफॉईड, दुसरा आहे रिंगवर्म, तिसरा आहे मलेरिया आणि चौथा आहे डेंग्यू. तर याचं उत्तर मी तुम्हाला सांगून देतो. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 रिंगवर्म. याच्यामुळे कोणता तर हा कवकामुळे होणारा आजार आहे. तर रिंगवर्म बघा काय करतात. रिंगवर्म ना एका प्रकारे परजीवी आहेत. म्हणजे ते स्वतःचं भोजन स्वतः तयार करू शकत नाहीत. ते कुठे तर जे मृत झालेले वनस्पती असतील किंवा प्राणी असतील त्यांच्या शरीरावर एका प्रकारे राहतात. जिवंत याच्यावर पण राहतात आणि पण त्याच्यावर वाढतात एका प्रकारे. ते श्वसनामार्फत म्हणा किंवा काही काही वेगळ्या गोष्टींमधून सुद्धा शरीरामध्ये येऊ शकतात. पण ते मेन कोणत्या गोष्टींमुळे येतात माहिती का? कारण ते कवक आहेत ना. ते जर एखाद्या व्यक्तीला असतील, फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीला रिंगवर्म आहे तर त्याच्या शरीरावर काय काय परिणाम होतील बघा. त्याच्या शरीरावर ना त्याची त्वचा एका प्रकारे ना लाल आणि गुलाबी रंगाची होईल. लाल आणि गुलाबी रंगाची होईल. त्याचबरोबर लाल लाल ना असे एका प्रकारे रिंग सारखे शरीरावर तयार होतील. लाल लाल छोटे फोड्यांसारखे रिंग. आणि त्यातला जो मधला भाग असेल ना, जो रिंग असेल त्याचा मधला भाग तो ना थोडासा फुगलेला दिसेल. काही काळाने त्याच्यामध्ये पू म्हणा किंवा पाणीसुद्धा होऊ शकतं. ह्या गोष्टी इथे होतात. आणि जे हातपाय असतील म्हणजे शरीर वगैरे म्हणा त्वचा म्हणा ती ना एका प्रकारे जळजळ करते. मग आपण ती खाजवतो भरपूर नाही का. ह्या गोष्टी कशामध्ये होतात तर रिंगवर्ममुळे म्हणजे रिंगवर्म नावाच्या कवकामुळे ह्या गोष्टी होतात. आता एखाद्या व्यक्तीला जर हा आहे रिंगवर्ममुळे होणारा आजार आहे तर त्याला आहे आता त्यांनी जर स्वतःचं शर्ट वगैरे किंवा पॅन्ट एखाद्या प्रकारे म्हणजे कपडेच जर दुसऱ्या व्यक्तीला दिले ज्याला नाहीत हा रिंगवर्म नावाचा आजार तर त्याच्यामध्ये सुद्धा
हा कवकजन्य हा रोग होऊ शकतो। हा आता रिंगवर्ममुळे आणखी कसं काय पसरतो, एक आता तुम्हाला सांगितलं कपड्यांमुळे देण्यामुळे पसरतो। आता बघा कधी कधी काही लोकांना सवय असती की घरी जरी असतील तरी एका दुसऱ्याचा टॉवेल वापरत बसतात। म्हणजे जर आता बाहेर येतील बोलतील की अरे माझा टॉवेल तर ओलाच आहे, मग एक काम करतो मी माझ्या घरच्याचा कोणाचा तरी दुसऱ्याचा टॉवेल घेतो। आता जर त्या घरातल्या जर दुसऱ्याला कोणाला जर हा आजार असेल तर त्याचा टॉवेल वापरल्यामुळे यालासुद्धा होऊ शकतो, कपडे वापरले तरीसुद्धा होऊ शकतो। म्हणून असं हा आजार एका प्रकारे पोहोचतो काय कपडे एकमेकांची वापरल्यामुळे। आता टायफॉइड कशामुळे पसरतो तर साल्मोनेला टायफी नावाच्या बॅक्टेरियामुळे बॅक्टेरियामुळे हा होतो कोण टायफॉइडमध्ये कसं काय पसरतो तर दूषित अन्न किंवा दूषित पाणी जर शरीरामध्ये गेलं त्याच्यामध्ये कोण असतो तर साल्मोनेला टायफी, आणि ते गेलं तर आपले आमाशयानंतर लहान आतड्यांमध्ये तो राहतो टॉक्झिन, मग तिथे सिक्रेट करेल, टॉक्झिन सिक्रेट केल्यानंतर लहान आतड्याचं काम करणं एका प्रकारे बंदच करतो एका प्रकारे म्हणणं किंवा कमी करतो, ज्यामुळे एका प्रकारे भोजनचं पचन झालेलं भोजनचं शोषण होणार नाही आणि मग ते जे टॉक्झिन्स आहेत ते मोठ्या आतड्यामध्ये सुद्धा जाऊ शकतील आणि तिथे गेल्यानंतर मोठ्या आतड्याचं सुद्धा काम करणं एका प्रकारे कमी करतील। आणि मोठ्या आतडे काय करत होतं तर जे न पचलेलं भोजन आहे ना त्यांच्यामधलं पाणी शोषून घेत होतं हळूहळू। आता जर यांनी जर काम करणं बंद केलं तर मोठ्या आतड्या त्या भोजनमधून पाणी शोषूनच घेणार नाही, भोजनमधून जर पाणी शोषूनच घेतले नाही तर जे न पचलेलं भोजन आहे हे मोठ्या आतडे आता न पचलेलं भोजन आहे याच्यामधून जर पाणी शोषूनच घेतलं नाही तर ते न पचलेल्या भोजनसोबत ते पाणी बाहेर येतं, यालाच आपण जुलाब म्हणतो। जुलाब म्हणा किंवा डायरियासुद्धा म्हणतो, जेव्हा जुलाब वगैरे होतात किंवा पाणी आपल्या शौचवाटी भरपूर प्रमाणामध्ये बाहेर येतं त्याला डायरियासुद्धा आपण म्हणतो। मलेरिया काय सांगितलं रे, मादा एनाफिलीज जर चावली तिच्यामध्ये प्लाझ्मोडियम असतो, जर एखाद्या व्यक्तीला ती चावली असेल ज्याच्यामध्ये प्लाझ्मोडियम आहे तर एका प्रकारे व्हेक्टरचं काम करते कोण मादा एनाफिलीज, त्या व्यक्तीपासून आणला प्लाझ्मोडियम दुसऱ्याच्या शरीरामध्ये सोडला, मग असंच त्याला पण कोणती मादा एनाफिलीज चावली त्याच्या शरीरामधून तिसऱ्याच्या शरीरामध्ये असंच एका प्रकारे प्रसार होत राहतो कसला मलेरियाचा। आणि डेंग्यू जो आहे तो व्हायरसमुळे होतो, व्हायरस जनित आजार आहे डेंग्यू। आणि डेंग्यूचा जो व्हेक्टर आहे म्हणजे एका प्रकारे डेंग्यू व्हायरसचा जो प्रसार करणारा व्हेक्टर तर तो काय आहे एडिज इजिप्टी नावाचा जो मच्छर आहे ना तो डेंग्यूचा एका प्रकारे प्रसार करतो। आणि ज्या व्यक्तीला डेंग्यू होतो त्याला एका प्रकारे ना त्याच्या शरीरामधून प्लेटलेट्स कमी होतात। प्लेटलेट्स काय सांगितलं, प्लेटलेट्स काय करतात तर एका प्रकारे जर आपल्याला जखम वगैरे झाली तिथून रक्त वाहत आहे, रक्तप्रवाह बाहेर चाललाय तर त्या रक्तप्रवाहापाशी जाळी निर्माण करण्याचं एका प्रकारे काम कोण करतं तर प्लेटलेट्स करतात। आता जर प्लेटलेट्सच कमी झाले आणि जखम त्यावर झाले, प्लेटलेट्स कमी होऊन जर आपल्याला शरीराला एखादी जखम झाली, रक्त वाहत आहे तर रक्त भरपूर काळ वाहत राहील, रक्त भरपूर जर काळ वाहत राहिलं तर हिमोग्लोबिन बाहेर निघून जाईल। हिमोग्लोबिन जर बाहेर निघून गेला म्हणजे रक्त व्हायला म्हणजे हिमोग्लोबिनच व्हायला एका प्रकारे वाहून गेलं हिमोग्लोबिन, तर हिमोग्लोबिन जास्त प्रमाणामध्ये लंग्सकडून ऑक्सिजन घेऊ शकत नाही आणि पेशींना दिलं नाही तर मायटोकॉन्ड्रियामध्ये ग्लुकोज व्यवस्थितपणे जाळला जाणार नाही। ग्लुकोज जर व्यवस्थितपणे जाळला गेला नाही तर एनर्जीची निर्मिती होणार नाही, एनर्जीची निर्मिती झाली नाही तर ह्या पठ्ठ्यामध्ये एनर्जी राहणार नाही, हा पठ्ठ्या एका प्रकारे गळून पडेल। कोणत्या आजारामध्ये तर डेंग्यू आजारामध्ये। आता पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न काय आहे, ईस्टचा उपयोग प्रामुख्याने कोणत्या प्रक्रियेसाठी केला जातो। ऑप्शन नंबर 1 प्रकाश संश्लेषण, ऑप्शन नंबर 2 आंबवणे सुद्धा म्हणू शकतो, फर्मेंटेशन सुद्धा त्याला म्हणतात, तिसरं आहे रक्तशुद्धी आणि चौथा आहे श्वसन। तर याचं योग्य उत्तर काय, याचं ईस्टचा उपयोग कशामध्ये होतो तर आंबवणेमध्ये होतो, फर्मेंटेशनमध्ये होतो। आता बघा काही जे दूध आहे ना, दुधाचं दहीमध्ये रूपांतर कोण करतं रे, करणार जो हा आहे कोण फंगस सुद्धा तुम्ही असं त्याला म्हणू शकता, तर तो कोण आहे एका प्रकारे तर त्याचं नाव आहे लॅक्टोबॅसिलस सुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकतात, लॅक्टोबॅसिलस। सुद्धा हा कारक आहे दुधाचं दह्यामध्ये रूपांतर करणारा। त्याचबरोबर बघा ईस्ट काय करतं, जे वाईन वगैरे असतील, बियर वगैरे असतील त्यांना तयार करण्यासाठी ईस्टचा उपयोग केला जातो।
आणि ईस्ट एका प्रकारे काय करतं तर ग्लुकोज आहे ना, ग्लुकोजचं इथेनॉल प्लस CO2 मध्ये रूपांतर करतं. कोण? ईस्ट ग्लुकोजचं इथेनॉल आणि CO2 मध्ये रूपांतर करतं. आणि जेव्हा हे रूपांतर होतं तेव्हा इथेनॉलला काही प्रमाणामध्ये एनर्जीसुद्धा प्राप्त होते. आता बघा, इथेनॉलमध्ये रूपांतर केलं CO2 मध्ये, काही काळाने CO2 उडून सुद्धा जातो. पण इथेनॉल जे आहे ना, म्हणजे ही प्रक्रिया कशामध्ये अवलंबली जाईल माहिती आहे का? वाईन तयार करायला किंवा बियर तयार करायला सुद्धा ही प्रक्रिया वापरली जाते. ग्लुकोजचं इथेनॉलमध्ये आणि CO2 मध्ये कन्वर्ट होते ह्या वाईन तयार करायला किंवा बियर तयार करण्याच्या प्रोसेसमध्ये. म्हणजे एका प्रकारे काय, ते द्राक्ष घेतील, द्राक्षांना जमिनीखाली गाळतील. ऑक्सिजनच्या अनुपस्थितीमध्ये ईस्ट त्यांना काय वाईनमध्ये आणि बियरमध्ये रूपांतर करतील. फॉर एक्झाम्पल समजा ह्या प्रक्रियेमध्ये जर त्या एका प्रकारे काय आंबवण्याच्या प्रक्रियेमध्ये, ह्या प्रक्रियेमध्ये फॉर एक्झाम्पल जर द्राक्षांना जर ऑक्सिजन भेटला ना, तर तिथे ना एका प्रकारे ती विष तयार होते. एका प्रकारे जर ऑक्सिजन भेटला तर हे वाईन आणि बियर ना एका प्रकारे विष तयार होईल. आणि जर हे लोक पिले तर त्यांचा मृत्यूसुद्धा होतो. म्हणून ऑक्सिजनची अनुपस्थिती पाहिजे त्या ठिकाणी. आता हे आता मी तुम्हाला काय सांगितलं, ग्लुकोजचं इथेनॉल आणि CO2 मध्ये रूपांतर. म्हणजे वाईन हे काय एका प्रकारे इथेनॉल वगैरे आहे आणि याच्यामध्ये ऑक्सिजन हे कार्बन डायऑक्साईड सुद्धा असतो. म्हणजे ग्लुकोज काय रे, म्हणजे जे हे द्राक्ष वगैरे झाले, हे काय झालं, ग्लुकोज झाले एका प्रकारे. ओके. आणि द्राक्ष हे ग्लुकोज झाले. एक गोष्ट लक्षात ठेवा, फळांमध्ये फ्रुक्टोज असतो. म्हणून जर एखाद्या व्यक्तीला डायबिटीज असेल तर त्याच्यासाठी फळे चांगली आहेत. पण द्राक्ष जे आहेत ना, द्राक्ष यांच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये ग्लुकोज असतो. भरपूर प्रमाणामध्ये काय असतो तर ग्लुकोज असतो. आणि डायबिटीसच्या व्यक्तीला फ्रुक्टोजपासून प्रॉब्लेम नाही, त्याला प्रॉब्लेम आहे ग्लुकोजपासून. म्हणून जर एखाद्या व्यक्तीला जर डायबिटीज असेल तर त्याने द्राक्ष खाणे टाळावी, कारण याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये ग्लुकोज असतो. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आणि आता हे इथेनॉल असतं ना, इथेनॉल जर हायली कॉन्सन्ट्रेटेड असेल ना तर ते मानवी शरीरासाठी घातक आहे. म्हणून ते एका प्रकारे कमी कॉन्सन्ट्रेटेड किंवा कमी हानिकारक असलेलं ठीक आहे. आणि वाईन आणि बिअरमध्ये ते कमी हानिकारक असतं. आता प्रकाश संश्लेषण हे कोण करतात रे, तर वनस्पती करतात, ज्यांच्यामध्ये क्लोरोफिल वगैरे असतो, ज्यांच्यामध्ये मॅग्नेशियम वगैरे असतो. कारण मॅग्नेशियममुळेच क्लोरोफिल किंवा झाडांना एका प्रकारे म्हणू शकतो आपण हिरवा रंग प्रदान होतो. कशामुळे? क्लोरोफिलमुळे. आणि हे झाडे काय करतील तर जमिनीमधून पाणी घेतील, हवेमधून वातावरणातून कार्बन डायऑक्साईड घेतील. आणि काही प्रमाणे मध्ये ना प्रकाश संश्लेषणमध्ये ऑक्सिजनची सुद्धा आवश्यकता असते. आता ह्या गोष्टी घेईल आणि त्याचं रूपांतर कशामध्ये करेल तर त्याचं रूपांतर एका प्रकारे सूर्यप्रकाशाच्या उपस्थितीमध्ये भोजनमध्ये करतील. आणि ते भोजन वनस्पती किंवा झाडे कशाच्या रूपामध्ये साठवून ठेवतील तर स्टार्च या रूपामध्ये साठवून ठेवतील. आणि आपण कोणत्या रूपामध्ये साठवतो तर आपण ग्लायकोजन या रूपामध्ये भोजन आपलं साठवून ठेवतो. आता रक्तशुद्धी बघा, आपल्या शरीरामध्ये रक्तशुद्धी कोणकोणत्या घटकांमार्फत होते किंवा कोणकोणत्या अवयवांमार्फत होते तर बघा, रक्तशुद्धी जो पहिला अवयव आहे तर पहिला अवयव आपण घेऊ किडनी घ्या. किडनी काय करतात? किडनी आपल्या शरीरामधून एका प्रकारे युरिया बाहेर काढायचं काम करतं. म्हणजे जास्त प्रमाणामध्ये जर आपल्या शरीरामध्ये युरिया असेल तर तो हानिकारक आहे. त्याच्यामुळे युरिया बाहेर काढायचं काम कोण करतं तर किडनी. ती एका प्रकारे रक्ताला गाळते, रक्ताला गाळायचं काम करते. कोण तर किडनी. आणि रक्ताला गाळता त्याच्यामधून एका प्रकारे जो जहरीला पदार्थ असेल, विषारी पदार्थ, युरिन काढायचं काम करते. आता बघा, 3 गोष्टी असतात, अमोनिया, युरिया आणि युरिक ॲसिड म्हणू शकतो किंवा आम्ल म्हणू आपण. ह्या 3 गोष्टी आहेत. याच्यामध्ये सर्वात जास्त विषारी आहे तो आहे अमोनिया, दुसरा आहे विषारी युरिया आणि तिसरा आहे युरिक ॲसिड. अमोनिया जो असतो ना तो भरपूर विषारी आहे.
त्यामुळे त्याला शरीरातून बाहेर काढण्यासाठी ना भरपूर प्रमाणामध्ये पाणी लागतं. आता आपल्या शरीरामध्ये अमोनिया म्हणून नाही, कारण जर त्याला बाहेर काढण्यासाठी भरपूर आपल्याला पाणी प्यायला लागलं असतं, एका मिनिटाला बारा एक बॉटल पाणी प्यायला लागलं असतं आपल्याला अमोनिया बाहेर काढण्यासाठी, अशी परिस्थिती असते. म्हणून अमोनिया जो आहे ना, ते जे पाण्यामध्ये राहणारे जीव आहेत म्हणजे मासे वगैरे म्हणा, ते अमोनिया सिक्रेट करतात, कारण त्यांना पाणी तर मिळतच राहते, ते पाण्यामध्येच तर राहतात ना 24 तास पाणी. युरिया, आपण युरिया बाहेर काढतो, युरिया हानिकारक असतो, पण त्याला बाहेर काढण्यासाठी ना म्हणजे नॉर्मल पाणी, म्हणजे आपण कसं 1-2 तासांनी थोडं थोडं ग्लास वगैरे पाणी पितो तेवढं पाणी लागतं, म्हणून आपण युरिया बाहेर काढतो. आता युरिक ॲसिड आहे ना, तो या दोघांपेक्षा कमी हानिकारक आहे, आणि तो पक्षी वगैरे म्हणा, पक्षी बाहेर काढतात एका प्रकारे, किंवा आपण ज्या प्रकारे युरिया काढतो त्या प्रकारे पक्षी युरिक ॲसिड वगैरे काढतात. म्हणून आणि याला बाहेर काढण्यासाठी कमी प्रमाणात म्हणजे युरियापेक्षा कमी पाणी लागतं. म्हणून बघा पक्षी वगैरे काय असं तोंड भरून फक्त पाणी घेतील, बास, जास्त प्रमाणात घेणार नाही. आता किडनीचं काम सांगितलं. दुसरा काय आहे तर हे लिव्हर, म्हणजेच आपण त्याला यकृत म्हणू. लिव्हर काय करतं तर आपल्या रक्तामध्ये जे टॉक्सिक पदार्थ असतील ना त्यांना स्वतःमध्ये घेईल आणि डायजेस्ट करायचं काम करतं. म्हणजे रक्तामधलंच एका प्रकारे रक्तच त्यांनी प्युअर केलं ना, कोणी, लिव्हरनी. म्हणजे हे सुद्धा काय रक्तशुद्धी करायचं काम करतात, कोण, यकृत म्हणजेच लिव्हर. आता आहे लंग्स काय काम करतील रे तर लंग्ससुद्धा रक्तशुद्धी करायचं काम करतात. ते कसं, ते रक्तामधून CO2 घेतील, म्हणजे कार्बन डायऑक्साईड घेतील आणि रक्तामध्ये चांगला पदार्थ म्हणजे O2 ऑक्सिजन टाकतील. म्हणजे वाईट पदार्थ काढून टाकला आणि चांगला पदार्थ दिला, म्हणजे एका प्रकारे प्युरिफिकेशनचंच काम केलं कोणी, लंग्जी. आणि आणखी एक आहे घाम काय काम करतो तर घामसुद्धा जेव्हा आपल्याला येतो ना, घाम काय काम करतो तर आपल्या शरीरामधले जर काही टॉक्सिक पदार्थ असतील त्यांनासुद्धा, किंवा वाईट मटेरियल खराब पदार्थ वगैरे त्यांना बाहेर काढायचं काम घामसुद्धा करतं. आपल्या घामावाटेसुद्धा भरपूर प्रमाणामध्ये खराब घटक बाहेर काढले जातात. आता बघा एक प्लिहा आहे, स्प्लीन म्हणू शकता किंवा तुम्ही तिला प्लिहासुद्धा म्हणू शकता. तर ही काय काम करते माहिती आहे का, जे ओल्ड RBC आहेत किंवा जे खराब RBC आहेत, RBC रक्तामध्येच असतात ना, पण जर जे खराब RBC आहेत रक्तामधले त्यांना घेईल, त्यांना स्वतःमध्ये डायजेस्ट करून टाकेल, कोण, स्प्लीन. म्हणजे एका प्रकारे हे सुद्धा काय रक्तशुद्धी करायचं काम करतं. आता श्वसन म्हणजे काय, नाकातून मधून शरीरामध्ये आपण वायू वगैरे घेतो, एका प्रकारे आपण ऑक्सिजनच म्हणू. ऑक्सिजन घेतला, तो गेला ट्रॅकियामधून आत, ट्रॅकियामधून 2 भाग झाले ट्रॅकियाचे, एक इकडे लंग्समध्ये, एक दुसऱ्या लंग्समध्ये, त्याला म्हणायचं ब्रोंकाय. नंतर ब्रोंकायचे सुद्धा भाग ब्रोंक्युलिस, मग काय अल्व्हेओलाई, आणि मग हिमोग्लोबिन त्याला कनेक्ट असेल किंवा रक्तकेशिका कनेक्ट असले म्हणू शकतो. मग ऑक्सिजन एका प्रकारे शरीरात घेतला जाईल तिथून आणि CO2 बाहेर काढला जाईल, हे होईल श्वसनमध्ये. आता पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे, मॅडर मशरूम आणि टोडस्टूल हे कवक कोणत्या प्रकारचे असतात. हे कवक आहेत, हा मॅडर मशरूम आणि टोडस्टूल हे कवक कोणत्या प्रकारचे असतात. ऑप्शन बघा, 1 म्हणजे खाद्य कवक आहे का, 2 विषारी कवक आहे का, 3 औषधी कवक आहे का, आणि 4 परजीवी कवक आहे का. हे तुम्हाला इथे विचारलेलं आहे. आता बघा याचं उत्तर काय आहे, याचं उत्तर आहे मॅडर मशरूम आणि टोडस्टूल हे ऑप्शन नंबर 2 विषारी कवक आहेत, विषारी फंगस आहेत. आता विषारी फंगस हे शरीरासाठी विषारी आहेत, म्हणजे एका प्रकारे हानिकारकच असणार, हे तर नॉर्मलच गोष्ट आहे. आता विषारी कवक आहे तुम्हाला सांगून दिलं, पण आता बघा खाद्य कवक, विषारी कवक हे एका प्रकारे ओळखायचे कसे. फॉर एक्झाम्पल मी डायग्राम फक्त काढतो, तुम्ही बघा. हे समजा मशरूम आहेत, हा हे मशरूम आहे समजा, हा खाद्य समजा आहे, आणि हा जो आहे ना तो विषारी आहे समजा. असं मी म्हटलं तुम्हाला, जो खाद्य असेल ना त्याचा कलर ना लाईट प्रकारचा असेल, लाईट म्हणजे जास्त गडद नसेल, एका प्रकारे नॉर्मलचा असेल. पण जो विषारी असेल त्याचा कलर डार्क असेल, याच्यावर वेगवेगळे टिपके सुद्धा असू शकतील, निळे टिपके असतील ते पण गडद, लाल टिपके असतील, परत हिरवे वगैरे असे टिपके असतील, ते समजायचं विषारी वगैरे आहेत. आता खाद्य कुठे असतील तर खाद्य काही जे जीव वगैरे आहेत किंवा जिथं एका प्रकारे काय डायजेस्ट करायचं काम चालू आहे, म्हणजे वनस्पतीचं समजा डायजेस्ट करायचं काम चालू आहे किंवा प्राण्याचं समजा, त्यांच्यावर सुद्धा हे खाद्य येऊ शकतात. आणि हे विषारी जे असतील ना ते वाईल्ड फॉरेस्टमध्ये, म्हणजे एकदम भयंकर जंगलामध्ये, मोठमोठ्या जंगलांमध्ये हे विषारी असतात एका प्रकारे. आता जे खाद्य असतील, खाद्य विषारीमध्ये काय काय येतात तर मॅडर मशरूम आणि टोडस्टूल हे विषारी आहेत. आणि खाद्य जे असतील ना
खाद्यांपासून आपल्याला काय काय मिळतं खाद्य मशरूमपासून, तर एका प्रकारे प्रोटीन मिळतं, भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन मिळेल तुम्हाला, व्हिटॅमिनसुद्धा याच्यामुळे मिळेल खाद्य मशरूममुळे, आणि मिनरल्ससुद्धा मिळतील. काही जे असतील कवक म्हणा किंवा हे मशरूम ते ना औषधीसुद्धा असतात, ज्यांचा औषधं म्हणा किंवा गोळ्या वगैरे बनवण्यासाठी, टॅब्लेट्स वगैरे बनवण्यासाठी उपयोग केला जातो. आणि काही कवक जे आहेत ना ते हे मशरूम म्हणा किंवा हे परजीवी कवक याच्यामध्ये सुद्धा येऊ शकतात. आता बघा पुढचा, इथे आता आपले MCQ संपलेले आहेत. आता बघा ठाणे महानगरपालिके भरतीमध्ये JNMचा आम्ही ईबुक लॉन्च केलेला आहे. त्याची प्राईज आहे 299 रुपये. याच्यामध्ये काय हे स्टाफ नर्स, परिचारिका, पब्लिक हेल्थ नर्स जे आहेत ना त्यांचे तांत्रिक घटक PDF स्वरूपात तुम्हाला उपलब्ध केले जातील. त्याचबरोबर GKचे वगैरे व्हिडिओ जे आहेत ते आमचे कोमल मॅम तुमचे घेतील. त्यामध्ये तुम्हाला काही लागलं तर तुम्ही कोमल मॅमला वगैरे विचारू शकता, आणि त्यांचे व्हिडिओ तिथे उपलब्ध आहेत. त्याचबरोबर बघा ठाणे महानगरपालिकेमध्ये प्रसाविकाच्या सुद्धा ANMच्या सुद्धा जागा निघाल्यात. प्राईस काय 199 रुपये. सगळे तांत्रिक घटक वगैरे PDF स्वरूपात तुम्हाला अवेलेबल आहेत. GSच्या नोट्स वगैरे सुद्धा अवेलेबल आहेत. तिथंच ठाणे महानगरपालिकेमध्ये MPW म्हणजेच बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी त्याची सुद्धा बॅच आहे. प्राईस काय 199 रुपये. व्हिडिओ लेक्चरसुद्धा आहेत. GSचे वगैरे संपूर्ण तांत्रिक घटक कव्हर केले जातील. स्वच्छता निरीक्षक म्हणजेच SIच्या सुद्धा जागा निघाल्या आहेत. नगर परिषद, महानगरपालिका, RRBची सुद्धा तांत्रिक बॅच आहे. व्हॅलिडिटी 6 महिन्याची आहे आणि फीस काय आहे 777. आता बघा कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती, त्याच्यामध्ये सुद्धा GK वगैरे, करंट अफेअर्स हे वगैरे जे सगळे घटक दिले आहेत ते सगळे तुमचे कव्हर केले जातील. RTI ॲक्ट, म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट 1949, हे महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम 1949 हे वगैरे सगळं कव्हर वगैरे केले जाईल तुमचं. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जी स्टाफ नर्सच्या ज्या जागा निघाल्या त्यासाठी सुद्धा ईबुक लॉन्च केलेले. तर प्राईस काय आहे 499 रुपये प्राईज वगैरे आहे. तर मग आता आपलं लेक्चर संपलेलं आहे. तुम्हाला काय डाऊट वगैरे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता, आणि जर आमचा जर लेक्चर आवडला असेल तर कमेंट्समध्ये चांगल्यासुद्धा कमेंट करा. तर मग भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. चला मग, धन्यवाद.